2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात अशा इंटरेस्टिंग सगळ्या युती आणि आघाडी झाल्यात ना, म्हणजे कोणाला जर म्हटलं असतं की शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतं किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी आणि त्याच्यासोबत शिवसेना एकत्र येऊ शकते, तर मला नाही वाटत कोणी विश्वास ठेवला असता. पण त्या सगळ्यातनं आपण आता इतके सावरलेलो आहोत. पण आता त्याला धक्का देणारी अजून एक इंटरेस्टिंग युती झालेली आहे आणि ती आहे भाजप आणि AIMIMची युती. बटंगे तो कटंगे सारख्या घोषणा भाजप देतं आणि दुसरीकडे स्थानिक पातळीवर का होईना पण त्यांच्या विचारांशी अगदी विरोधाभास असलेल्या MIM सोबत युती करतं. कुठे घडलेलं आहे, फडणवीसांची त्यावरती काय रिॲक्शन आहे, सगळं तुम्हाला सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विदर्भातल्या अकोला जिल्ह्यामधल्या अकोट नगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेच्या राजकारणाने राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलंच चर्चांना तोंड फुटलंय. म्हणजे एकीकडे अंबरनाथ नगरपालिकेमध्ये काँग्रेस सोबत हातमिळवणी करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता अकोटमध्ये थेट MIM सोबत आघाडी करून सत्तेचा मार्ग निवडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या माया धुळे या खरं तर अकोटमध्ये नगराध्यक्षपदी विजयी झाल्या, पण पक्षाला स्वबळावरती पूर्णपणे बहुमत मिळालं नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांनी सुरू केली ॲडजस्टमेंट आणि ती अशी केली की त्यांनी अक्कोट विकास मंच नावाची एक स्थापना केली. असा एक गट स्थापन केला आणि सध्या तिथे अक्कोट नगरपालिकेमध्ये 35 जागा आहेत. त्यातल्या 33 जागांसाठी निवडणूक झाली. 11 जागा भाजपला मिळाल्या. बहुमतापासून भाजप दूर राहिलं. आता सत्ता स्थापनेसाठी आता नगराध्यक्ष तर त्यांचा झाला, पण सत्ता स्थापनेसाठी नवीन समीकरणाचा शोध सुरू केला आणि त्यातच अक्कोट विकास मंचाची स्थापना केली आणि यामध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा MIMला मित्र पक्ष म्हणून सहभागी करून घेण्यात आलं. आता खरं तर हे दोन्ही पक्ष हे राजकीय विचारसरणींमध्ये अगदी वेगळे आहेत, अगदी विरोधी आहे. मात्र तरीही या आघाडीमध्ये वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे पक्ष एकत्र आले. अगदी भेळ झाली म्हटलं तरी चुकीचं नाही, कारण भाजप, MIM, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे, अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि प्रहार जनशक्ती पार्टी असे एकत्र आले. या आघाडीची अधिकृत नोंदणी नुकतीच अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आणि त्यामुळे खरं तर हे सगळं फार धक्कादायक असल्याचं समोर आलं. गटनेते म्हणून भाजपचे नगरसेवक असलेले रवी ठाकूर यांची निवड करण्यात आली. गटनेते म्हणून त्यांना आता हे सगळे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि या आघाडीतल्या सगळ्या नगरसेवकांना आता भाजपचा व्हीप पाळणं बंधनकारक असणार आहे. 13 जानेवारीला होणाऱ्या नगराध्यक्ष आणि स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीमध्ये ही आघाडी आता एकत्रितपणे मतदान करणार आहे. सध्याच्या 33 सदस्य आहेत त्या नगरपालिकेमध्ये आणि आघाडीचे एकूण 25 सदस्य झालेले आहेत आणि नगराध्यक्षा म्हणून माया धुळे या 26व्या सदस्य आहेत. त्यामुळे अर्थातच या आघाडीला जे आहे ते बहुमत प्राप्त झालेलं आहे. मात्र ही आघाडी खरंच वैचारिकदृष्ट्या योग्य आहे का आणि ज्या कारणाने ही मतं मागतात त्या कारणांना त्या लोकांचं खरं तर म्हणजे त्यांची एक फसवणूक आहे असं वाटतं का, हा खरं तर प्रश्न आहे. MIMचे सर्वाधिक 5 नगरसेवक जे आहेत तर ते तिथे निवडून आलेले आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे 6 नगरसेवक आहेत. वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक हे आता विरोधी बाकांवरती बसणार आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत MIMच्याच उमेदवार असलेल्या फिरोजाबी सिकंदर राणा यांचाच माया धुळे यांनी 5271 मतांनी पराभव केला होता. भाजपनंतर MIMचे 5 नगरसेवक निवडून आल्याने या पक्षाची स्थानिक राजकारणातली ताकद सुद्धा इथली स्पष्ट झाली आहे. आता खरं तर याच्यानंतर भाजप काय स्पष्टीकरण देतं हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं होतं, सगळ्यात इंटरेस्टिंग होतं आणि आता त्यावरनं विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता, भाजपला घेरायला सुरुवात केली होती. मात्र त्यातच एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही MIM आणि काँग्रेससोबत जी स्थानिक पातळीवरती युती करण्यात आली, आघाडी करण्यात आली, त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. अकोटमध्ये भाजप आणि MIMनी युती केली तर अंबरनाथमध्ये खरं तर भाजप आणि काँग्रेसने युती केली. त्यामुळे फडणवीसांनी स्थानिक नेत्यांवरती नाराजी स्पष्ट केलेली आहे. त्यांनी एका चॅनलला मुलाखत दिली आणि त्यामध्ये ते स्पष्टपणे म्हटले, काँग्रेस आणि MIM सोबत कोणत्याही प्रकारची युती खपवून घेतली जाणार नाही. काँग्रेस आणि MIM सोबत युती होऊच शकत नाही. स्थानिक पातळीवर हे जर झालं असेल तरी हे चुकीचंच आहे. ज्याने कोणी ही युती केली त्याच्यावरती स्पष्टपणे कारवाई केली जाईल असं सुद्धा फडणवीसांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता भाजप कारवाई करणार का आणि वरती नेते जर त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीने एकत्रित नसले, म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप जर एकत्र येऊ शकतं तर उद्या जर खालच्या नेत्यांनी विचारलं की MIM आणि भाजपला काय अडचण आहे तर फडणवीस काय उत्तर देणार, हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे वरती जे केलं जातं, वरिष्ठ जे करतात त्याचंच अनुकरण कनिष्ठ करत असतात आणि तसंच अनुकरण झालं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मात्र स्थानिक राजकारणामध्ये झालेलं सुद्धा हे अनुकरण वरिष्ठांनी कुठल्याही पद्धतीने खपवून घेतलं जाणार नाही इतकं स्पष्ट म्हणत मोडून काढण्याचं ठरवलेलं आहे. आता नेमकं काय होतं या सगळ्याला, कारण आता नोंदणी झालेली आहे त्यामुळे हे सदस्य ऐकणार का, हे ऑलरेडी सगळेजण भाजपमधनं किंवा त्यांच्या पक्षांना बाहेर सुद्धा पडू शकतात. मुळातच त्यांनी तो विकास मंच स्थापन केलेला आहे. त्यामुळे पुढच्या घडामोडी इंटरेस्टिंग असणार आहे.
गाव जरी छोटं असलं तरी विषय मोठा आहे आणि तो मोठा व्हायला अधिक वेळ लागणार नाही. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि सकाळला फॉलो करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.